हॅलो, गुड मॉर्निंग. मिनी ब्लॉगचा डे आहे 16 आणि आपण आजची सुरुवात केलेली आहे घावणे. घावणे सर्वांनाच आवडतात. मला नाही वाटत की कोणाला नसतील आवडत. क्वचितच लोक असतील ज्यांना नसतील आवडत. सो मी घावणे बनवून घेतले आणि ओल्या खोबऱ्याची चटणी जी गौरवला लागते तो चहा आणि घावणे खात नाही. माझं फेवरेट आहे चहा आणि घावणे. घावण्यांची मजा मला चहातच येते. सो ते झाल्यावर नंतर कॅटसोबत थोडा टाईम स्पेंड केल्यानंतर दिवाळी सेलिब्रेशनसाठी परीला रेडी करत होती. कारण त्यांच्या स्कूलमध्ये आता हॉलिडे चालू होतील त्याच्या आधी दिवाळी सेलिब्रेशन असतो. सो त्यासाठी तिला रेडी केलं आणि दुपारी एक पार्सल रिसीव केलं जे गौरवने ऑर्डर केलं होतं. त्यामध्ये होती ही गन. सो त्यानंतर संध्याकाळी बापरे कडाकट ढगं आपटत होते एकमेकांना आणि नंतर मी आंघोळ केली. जरा आज परत आंघोळ केली 2 वेळा आणि निघाली मार्केटला जाण्यासाठी. उद्या आहे वसुबारस. सो त्यासाठी थोडंसं सामान हवं होतं ते घेतलं. स्पेशली मी रांगोळी आणण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर रेग्युलर यूजसाठी परीला फ्रॉक वगैरे घेतले आणि घरी येऊन जेवण बनवलं. आणि नंतर जे दोन्ही महाशय मस्त आरामात झोपले होते आणि नंतर संध्याकाळी रात्री परीला हवा झाला सँडविच म्हणजे काय तर नुसतं बटाट्याची भाजी बनवायची, ब्रेडमध्ये टाकायचं बस. ब्रेड सँडविच शॉर्टकट. सँडविचचे कारण बरेच प्रकार आहेत. सँडविच लावून घेतलं सँडविच मेकरमध्ये आणि थोडंसं पाणी पिऊन स्वतःला शांती आणि हायड्रेट केलं. त्यानंतर मस्त असे क्रिस्पी असे सँडविच रेडी झाले होते आणि फेवरेट असल्यामुळे हिला दिले होते. तिने खाऊन बघितलं, मस्त अशी खूप छान असं सांगितलं आणि नंतर जेवण बनवलं होतं वांग्याची आमटी आणि मुळ्याची भाजी. मम्मीला जेवायला दिलं आणि मी पण जेवून घेतलं आणि रात्रीचे वाजले होते 11 आणि माझं मन झालं होतं आईस्क्रीम खायचं. मग गौरव आणि मी गेलो आईस्क्रीम खायला. सो बाय. असा होता आजचा दिवस.